जयसिंगपूर येथील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या वृंदावन हाईट्स अपार्टमेंट या लोकवस्तीच्या ठिकाणी राज लॉजिंग या नावाने लॉजिंग व्यवसाय सुरू केलेला आहे। सदर परिसर हा पूर्णतः निवासी झोन असून येथे कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक लॉजिंग व्यवसाय करण्यास कायद्याने परवानगी नाही। तथापि संबंधित व्यक्तीने निवासी वापराच्या जागेचा बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर सुरू केला आहे। सदर लॉजिंगमुळे परिसरात संशयास्पद हालचाली, रात्री गोंधळ, वाहनांची गर्दी व महिला मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच वरील बाबींमुळे आमच्या अपार्टमेंटमधील महिला व मुली तसेच मुलं यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वरील बाबींमुळे आम्हा रहिवाशांच्या सुरक्षिततेस व सार्वजनिक शांततेस गंभीर धोका निर्माण झाला असून सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून सदर परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी। सदरचं कृत्य हे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करणार आहे। तसेच सदर लॉजिंगसाठी आवश्यक असलेले परवाने, अग्निशमन विभागाचे NOC, आरोग्य परवाना, पोलीस परवाने इत्यादी घेतले आहेत की नाही त्याची यावर गंभीर शंका आहे व त्याची सखोल चौकशी होणं अत्यावश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर लॉजिंगची परवानगी तत्काळ रद्द करून व्यवसाय बंद करण्याची कारवाई करावी, अन्यथा आम्हास उच्च प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व मान्य न्यायालयात दाद मागण्या वाचून पर्याय राहणार नाही। त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची कारवाई तात्काळ करावी असे निवेदन येथील नागरिक नंदकुमार कांबळे, सिंधू कांबळे, लखन कोळी, शबाना पटेकरी, संगीता गंगाई, सलीम मुजावर, नसीर मुजावर, लक्ष्मी कोळी, गंगाराम सातपुते, कौशल्य कुंभार, कुबेर सावंत, राणी सावंत, कविता वाघमोडे, प्रसाद वाघमोडे, अर्चना पाटील आदींनी दिलं असून येथील लॉजिंग बंद व्हावं यासाठी या वस्तीतील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।